योगायोगानं काही मुलींनी योगासन केला, खूप चांगला आहे. योगासन करावे, शरीर शुद्धीकरण करावे. एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की मी जीवनामध्ये गांधी विचारांना सातत्यानं प्रयत्न करतो की काही तत्व पालन करावे. गांधीजींचा विश्वास मौन आणि उपासावर खूप होता. मौन म्हणजे काय, कोण सांगेल मला? मौन म्हणजे कोण सांगेल? मौन म्हणजे मी सांगतोय का, मी अजूनही 24 तास कोणाबरोबर बोलत नाही, कोणाबरोबर संभाषण नाही, जेवण करत नाही, उपास करत असतो. आणि त्या दिवशी काय करतो म्हटले तर मी केलेले चुकावरती मात करणे आणि मी केलेले काम चांगलं काय आहे आणि वाईट काय आपल्याला माहीत असावं. शुद्धीकरण जो आपण म्हणतो, आपण सर्व शुद्धीकरणाच्या मागं लागावे. माझ्या हाताने काही चुका झाला असेल तर आपण माफ मारावे. आणि माझं असं मत आहे, माणूस चुकीचा पुतळा असतो आणि काही गोष्टी चुकला असेल तर वंदनीय लोकांना आपण बसून त्यांना सांगावं की बाबा माझ्याकडून काल ही चूक झाली, हे चुका परत मी करणार नाही. गांधी हा पहिला माणूस आहे की केलेले चुकावरती पश्चाताप व्हायला पाहिजे आणि पश्चाताप झाल्यानंतर लोकांना ते म्हणायचे. तुम्हाला सहज माहीत असावं, गांधी चुकून एकदा शाकाहारीचे होते, पण चुकून एकदा मित्रामुळे मांसाहारी केलेत आणि मांसाहारी केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की बाबा आपण काहीतरी चूक केली. त्यांनी ते पोटामध्ये खाल्लेले ते गुळगुळ गुळगुळ आवाज यायला लागला. म्हणून ते म्हणाले की बाबा, डिसिविंग द मदर अँड फादर, आई वडिलांचा फसवून ह्या पद्धतीने केल्यामुळे तो माफी मागितला आणि त्यानंतर प्रतिज्ञा घेतला की यानंतर मी आयुष्यात या पद्धतीने काम करणार नाही, म्हणजे मांसाहारी कधी सेवन करणार नाही. गांधी हा पहिला माणूस आहे की ज्यांनी पश्चाताप करून घ्यायचे आणि त्याच्या पद्धतीनं चुका न होण्याचा करायचा. गांधी मनात आले असते तर या राष्ट्राचं नव्हे ते जगाचा, तुम्हाला सहज माहीत असावं, जगामध्ये म्हणतो मी, भारतामध्येच नाही, जगामध्ये कोणी ते सर्वश्रेष्ठ कोणी तर असेल तर तो फक्त महात्मा गांधी आहे. महात्मा गांधींनी 87 नोबेल प्राईज विनर, मोठे पारितोषिक मिळालेले, या सर्व लोकांनी एकत्र आले ते म्हणाले या जगाला, भारतालाच नव्हे या जगाला आदर्श कोणी असेल तर तो महात्मा गांधी आहे. गांधीजीच्या फोटोकडे आपण बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल, एक पंजा वापरणारा आणि एक थोडंसं कपडा वापरणारा हा महात्मा गांधी आहे. 1920ला गांधी निर्णय घेतले की बाबा यानंतर जोपर्यंत सर्व लोकांना कपडे मिळणार नाही तोपर्यंत ते कपडे, शेवटपर्यंत त्यांनी कपडे वापरले नाही, फक्त पंजावर राहायचे. आणि इंग्लंड, अमेरिकामध्ये वगैरे, इंग्लंडमध्ये याला फकीर म्हणायचे. कोणी काही नाव ठेवला तर ते आहे ते ड्रेस कधीही वेगळं केलं नाही. म्हणजे शेवटची गांधीजींचं एक अपेक्षा होती की बाबा सर्वांना जेव्हा कपडे मिळेल. एका बाईला ते 1920ला अगोदर भेटले आणि ते म्हणाले की बाई तू एकच साडी कसं काय? नाही, दुसरी साडी मला मिळत नाही आणि शक्य नाही, आता हे धुवून काढावं लागतं आणि नंतर वापरावं लागतं. म्हणून त्या दिवशी तो निर्णय घेतला, यानंतर मी आयुष्यभर कपडे न वापरता राहणार. हा पहिला माणूस आहे, देशातच नव्हे जगात हा पहिला माणूस आहे. असं नेकेड असलेले एक तरी फोटो बघितलं का? गांधी हा एक फार मोठा माणूस होता. तेव्हा प्रतिज्ञा एकदा घेतली की त्या पद्धतीने ते वागायचे. गांधीसारखे मोठे माणसं तुम्ही विशेषतः 8वी 7वी हे जे मुलं आहेत, तुम्ही पहिल्यांदा इंग्रजीकडे लक्ष द्या. इंग्रजीकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. पावळे सर असतील, कोणी सर असतील. लँग्वेज कोण सांगेल मला? व्हॉट इज लँग्वेज? व्हॉट इज लँग्वेज? हां सांगा, वेस प्लीज. माय लँग्वेज नेम इज मराठी. लँग्वेज नेम इज मराठी. मी काय विचारलं तुम्हाला, भाषा म्हणजे का? भाषा हे एक माध्यम आहे, लक्षात घ्या. भाषा एक माध्यम आहे. भाषामुळे एकमेकाचा देवाणघेवाण होत असते. भाषाचे 4 प्रकार आहेत. एक लिसनिंग आहे, एक स्पीच आहे, टॉक आहे, आणि रीडिंग आहे आणि रायटिंग आहे. या
चारी पावले सरांनी तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवतील की वर्तमान काळ असो, भूतकाळ असो आणि ते भविष्य काळ. तुम्हाला इंग्रजीच्या लोकांनी लक्षात यायला पाहिजे, थोडं 8वी 7वीच्या मुलांनी, की तुम्हाला इंग्रजी परफेक्ट यायला पाहिजे. परफेक्ट यायला जरा अवघड असते. इंग्रजीमध्ये आम्ही नेहमी म्हणत असतो, इट इज इझी टू स्पीक इंग्लिश. इंग्रजी बोलणं सोपं आहे, पण इंग्रजी करेक्ट बोलणं फार अवघड आहे. कारण कसं असतंय की बऱ्याच टाईमला सिच्युएशन बदललं की काळ बदलतो, सिच्युएशन बदलतं. त्या पद्धतीनं तुम्ही सातत्यानं प्रयत्न करायचा. किती लोक रोज इंग्रजी बोलता? नाही, किती कोणीही बोलत नसेल तुम्ही इंग्रजी. पण माझं मत असं आहे की तुम्ही इंग्रजी बोललं पाहिजे. चुका तर होणारच, चुका होत नाही असं कोण म्हणाल, पण इंग्रजी बोलल्यानंतरच भाषा सुधारत असते. बोललेलं नसेल तर, जसं तो एक मुलगा म्हटलं की माय लँग्वेज इज मराठी. मराठी बोलल्यामुळेच ते त्या ठिकाणी शिकता येतं, नाहीतर दुसऱ्या भाषावर प्रभुत्व येऊ शकत नाही. इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व पाहिजे असेल तर तुम्हाला इंग्रजीचं प्रॅक्टिसच करावं लागेल. माझं असं मत आहे, कुठंही काम करत असताना बडबडत चला. बडबडत चालत म्हणजे लोक मूर्ख म्हणतील, हे याला येड लागलं बघा म्हणतो. कोणी काही म्हणतील याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. काही गोष्टी अपमान सहन करावा लागतो आणि त्या पद्धतीने इंग्रजीवर प्रभुत्व तुम्हाला पाहिजे असेल तर ते पावले सर असतील किंवा अन्य कुठल्याही मार्गाने तुम्ही इंग्रजी शिकलं पाहिजे. तुम्हाला माहीत नसेल तर मी जेव्हा लोकांच्या मध्ये मिक्स व्हायचे की कित्येक लोक म्हणायचे, तुझे इतके येडं कोणच नाही म्हणायचे. लोक येडं म्हणत असतात. माझं असं मत आहे, जे लोक येडं म्हणतात त्याच लोकांना लक्षात येतं की हे माणूस असंच होता आणि किती मोठा झाला बघा. मी एका खेड्यामध्ये माझा जन्म आहे. मी ही शाळा होत्या तुमचा वर्ग बघत होतो. बघत असताना मला लक्षात आलं की बाबा काय आहे माझा. मी शाळेत असताना मी कानडी शाळा माझ्यामध्ये मातृभाषा कानडी होती आणि मी कानडी शाळेमध्ये घेत असताना असं तुमच्यासारखं आम्ही एकत्र यायचे आणि शनिवारी आम्ही मास्तरला म्हणायचे की नाही, आज शनिवारी आम्ही सारून काढू म्हणायचे. सारून काढू म्हणजे तितकंच सुट्टी मिळते, म्हणजे शिकवायचे कमी होऊन जाते. या पद्धतीनं आम्ही त्या पद्धतीने राहायचं. आणि खेड्यामध्ये काही सुविधा नसतात. खेड्यामध्ये राहण्याची व्यवस्था चांगली नसते, की अन्न चांगल्या पद्धतीने देण्याचा पाहिजे. गांधी नेहमी म्हणायचे की स्वच्छता हे धर्म असला पाहिजे. आता कित्येक लोकांनी गाडगे बाबा असेल, संत तुकडोजी महाराज असेल, गाडगे बाबा असेल, या सर्वांनी स्वच्छतावरती खूप, इवन आपले मोदी साहेब असतील, आपला पंतप्रधान मोदी साहेब असतील, की आपल्याला 21 जूनला आपण 21 जूनच म्हणतो आपण, 21 जूनला योगाचा धडा आपण सर्वकडे देशामध्ये सर्वकडे पसरतो. योग सुद्धा ही तुम्हाला स्वच्छताचा एक मोहीम आहे. चांगलं शरीर टिकवण्यासाठी तुम्ही स्वच्छ राहावं. रोज कपडे या ठिकाणी स्वच्छ वापरावे. स्वच्छ वापरावं म्हणजे रोजच या ठिकाणी हे असायला पाहिजे असं नाही. स्वच्छ दात घासावे, तोंड स्वच्छ धुवून घ्यावं आणि चांगल्या पद्धतीने राहण्याचं एक राहणीमान. फार श्रीमंत असावा असं मला कधी वाटत नाही. आणि माझं असं मत आहे, श्रीमंत माणसंच फार भारी असतात असं नाही, गरीब माणसं सुद्धाही श्रीमंतापेक्षा बी भारी असतात. मनापासून काम, कुठलेही काम करत असताना गांधी नेहमी म्हणायचे पंचेंद्रियवरती नियंत्रण असावं. तुमच्या पंचेंद्रिय, डोळे असेल, कान असेल, टेस्ट असेल, जीभ असेल, या सर्ववरती तर नियंत्रण असावे. त्याहीपेक्षा मनावरती नियंत्रण आवश्यक आहे. मनावरती कंट्रोल ऑफ द माइंड. कंट्रोल ऑफ द माइंड इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग इन द वर्ल्ड. जगामध्ये मनावरती कंट्रोल, ज्याच्या सर्व विकारावरती तुम्हाला प्रभुत्व मिळेल, ते फार महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही पाळावेत ही अपेक्षा आहे. मी तर तुम्हाला सांगितलं, तुम्ही आता 8वी 9वी 7वी हे सर्व मुलांनी वर पुढं जेव्हा शिक्षण तुम्ही घेत राहाल त्या टाईमला तुम्हाला लक्षात येईल की इंग्रजी फार महत्त्वाचं आहे. याचा अर्थ माझा असं मताचा आहे की इंग्रजीच फक्त शिकावं असं नाही, तुमचं मातृभाषाही शिका, त्याच्याबरोबर इंग्रजी शिका. कारण याच्यानंतर मेडिकल इंजिनिअरिंग ही जी शिक्षण येते, मेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे कळतं का नाही, मेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे चांगलं जर डॉक्टर व्हायचं असेल, चांगलं इंजिनियर व्हायचं असेल तर तुम्हाला इंग्रजी माध्यमच महत्त्वाचे आहे. आता
कित्येक टाईमला मराठी मीडियम चालू आहे, पण मराठी मीडियमपेक्षा बी इंग्रजी मीडियम हा आंतरराष्ट्रीय भाषा आहे. इंग्लिश इज अन इंटरनॅशनल लँग्वेज, आंतरराष्ट्रीय भाषा आहेत आणि या भाषेवरती प्रभुत्व तुमच्यावर यावीत ही माझी अपेक्षा आहे. भाषामध्ये शिक्षण घेत असताना हिअरिंग असेल, टॉकिंग असेल, रीडिंग असेल आणि रायटिंग असेल, हे 4 सूत्र आहेत भाषा शिकण्याच्या. काही गोष्टी ऐकलं पाहिजेत. कित्येक लोकांमध्ये टी व्ही असतीलच का नाही? टी व्ही असतील ना, तुमच्या घरामध्ये टी व्ही आहे. टी व्हीमध्ये प्रत्येक टाईमला मराठीच लावून बसलं पाहिजे असं नाही. आपली आवडच असायला पाहिजे असं नाही. बातम्या सर्व इंग्रजीमध्ये असतात, मराठीमध्ये असतात. ह्या सर्व भाषा ऐकत राहावं. ऐकणं सुद्धा ही अत्यंत महत्त्वाचं आहे. ऐकल्याशिवाय तुमच्या कानावरती शब्द पडणार नाहीत. कधी कधी शब्द काही समजत नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही सवय असावी. आता माझं असं मत आहे, टी व्हीच नेहमी बघत राहावं का? नाही. टी व्ही आता अमेरिकन लोकांनी संशोधन लावून म्हटलं तो इडियट बॉक्स आहे. इडियट बॉक्स म्हणजे मूर्खाचा तो पेटी आहे. त्याहीपेक्षा बी स्वतंत्र विचाराचा, तुमच्या मनाच्या विचार चांगल्या पक्के असलं पाहिजे की मी विचार करतो ते करेक्ट आहे का नाही हे विचार करणं तुमच्यामध्ये आवश्यक आहे. 7वी असेल, 6वी असेल, 8वी असेल, ह्या सर्व मुलांनी विचार केला पाहिजे. म्हणजे या मुलांनी विचार करू नये असं नाही, पण या मुलांच्या पाया हे आहे. त्यांनी तुम्हाला इंग्रजी हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. माझ्यासमोर पॉळे सर आहेत. शिस्त तुम्हाला महत्त्वाचं आहे. इंग्रजी तुम्ही अभ्यास करत असताना अल्फाबेटिकल तर असतीलच. कोण सांगेल मला हाऊ मेनी अल्फाबेट्स आर देअर इन इंग्लिश? मुळाक्षर इंग्रजीमध्ये किती आहेत सांगू? व्हेरी गुड, व्हेरी गुड. हाऊ मेनी व्हॉवल्स आर देअर अँड हाऊ मेनी कॉन्सोनंट्स आर देअर? स्वर किती आहेत आणि व्यंजन किती आहे? 26 अक्षर हे झालं ते. पण या ठिकाणी कॉन्सोनंट्स आहेत आणि 5 स्वर आहेत. याच्यापेक्षा बी जास्त असू शकतात, कारण 44 साऊंड्स आर देअर. साऊंड्स आर डिफरंट आणि अक्षर हे वेगळे आहेत. तुम्हाला हे माहीत असावं. फक्त 26 अक्षरामध्ये जगात सर्वात मोठं कोणीतरी असेल तर इंग्रजी हा सर्वात मोठं भाषा आहे. याच्यामध्ये सर्व पुस्तक, कुठलंही पुस्तक तुम्हाला हे करायचं असेल तर मी तुम्हाला आल्या सांगितलं की इंग्रजी बोलणं सोपं, पण करेक्ट बोलणं फार अवघड असतं आणि त्याला सातत्यानं प्रयत्न पाहिजे. घरामध्ये स्वयंपाक करत असताना, अभ्यास करत असताना, आंघोळ करत असताना दुसरे माधुरी दीक्षितचे गाणं म्हणण्यापेक्षा बी इंग्रजी अल्फाबेटिकल माहीत असावं. स्वर माहीत किती आहे ती म्हणजे काय होतं माहिती आहे का? शिक्षण घेण्याचा एक प्रवृत्ती तुमच्यामध्ये असावा. जीवनच हे शिक्षण आहे, हा माझा लक्षात घेतो. जीवन तुम्ही जे जगता हे शिक्षणच आहे. चांगलं राहावं हे शिक्षणच आहे. व्यायाम करावा हेही शिक्षणच आहे. योगासन करावं हे शिक्षणच आहे. ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला शिक्षण घेता येईल सर्व दिशाकडून, लँग्वेज कम्स फ्रॉम ऑल डायरेक्शन. सर्व प्रकारच्या भाषे ऐकत असताना तुमच्यामध्ये एक चांगलं भाषा यायचं असेल तर यू मस्ट लिसन फर्स्ट. पहिल्यांदा ऐकलं पाहिजे, त्याच्यानंतर यू मस्ट स्पीक इंग्लिश. मी तर तुम्हाला सांगितलं, कधी कधी इंग्लिश चुकीच का होईना बडबडत राहा. शब्द एका दिवशी पटकन येतील असं वाटत नाही. त्याच्यानंतर रीडिंग अँड रायटिंग, ते जर सेकंडरी थिंग्स. रीडिंग हा शिक्षण घेतल्यानंतर रीडिंग येत असतो आणि रीडिंग घेतल्यानंतर रायटिंग आहे. बरंच टाईमला परीक्षेमध्येच आपण लिहायला जातो आणि शिकतो. रोज लिखाण केला पाहिजे. माझं असं मत आहे, 8वी आणि 7वी हे जे मुलं इथे आहेत, 8वी 6वी मुलांनी रोजचं तुमचं जे ॲक्टिव्हिटीज आहे, सकाळीपासून झोपेपर्यंत जे काही क्रिया करा ते सर्व इंग्रजीमध्ये लिहायचं. ऑटोमॅटिकली एका महिन्यात तुमचं इंग्रजी सुरू जातं. काही चुका होत असतील, या चुकाला मात करणं असंभव आहे. आणि तुम्ही विशेषतः सिनियर केजीमध्ये मुलं आणि लहान लहान मुलांनी सुद्धा या मुलं सिनियरचे त्या मुलांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी संभाषण करावं. आता मला आनंद झाला की पॉळे सरांनी कित्येक मुलांच्या
म्हणूनच ते कार्यक्रम घेतात, म्हणजे सुद्धा मुलांना ह्या सर्व गोष्टी आपल्याला आवश्यक आहे. आणि हे तर तुम्ही जीवनामध्ये करत राहिला, मला वाटतं की तुमच्या जीवनात चांगलं व्हायचं असेल तर यू मस्ट हॅव द एबिलिटी टू इंग्रजी बोललं पाहिजे, इंग्रजी लिखाण केलं पाहिजे, इंग्रजी वाचन केलं पाहिजे, इंग्रजी संभाषण दुसऱ्याबरोबर भाषण करणे. आणि एकच बोलायचंच नाही. ज्या टाइमला तुम्ही कॉलेज शाळेमध्ये येताच इंग्रजी बोलायचं. व्हॉट आर यू डुईंग, हाऊ आर यू स्टडिंग. म्हणजे हळूहळू इंग्रजी वाढवा. आणि टेंडन्सी जी आहे जीवनामध्ये नो मॅन इज बॅड, कोणी माणूस वाईट नाही. प्रवृत्ती जी आहे ना ती वाईट असते. म्हणून प्रवृत्तीकडे आपण लक्ष द्यावं. तुम्ही इंग्रजी अभ्यास करा, इंग्रजीचं कन्व्हर्सेशन करा. इंग्रजी अभ्यास करत असताना कधीही घाबरायचं नाही. थोडं घाबरल्यानंतर माणूस तोतरत असतो. तोतरल्यानंतर सुद्धा ही तुम्ही लक्षात घ्यायचं की व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू. तुम्हाला हे माहीत असावं काय करावं काय करू नये. तुमच्यामध्ये लक्षात आला तर जीवनामध्ये चांगलं तर चांगलं गोष्ट तुमच्यामध्ये येतील. तुमचे सर आहेत, बिरादार सर आहेत, हेडमास्टर आहेत, बोबाळे सर आहेत, या सर्व लोकांनी तुम्हाला ते आमचे आपले गुरु आहेत. गुरु ह्या शब्दाचा अर्थ तसं की आपल्याला मार्गदर्शक आहे ते. आणि ते मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने तुम्ही शिकलात तर मला वाटत नाही तुम्हाला काही अडचण येईल. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही जगावेत. आणि त्याहीपेक्षा काही गोष्टी तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. मी पहिल्यांदा म्हणालो एव्हरी डे टाइम टेबल हे कुठंतरी लिहून ठेवा. एव्हरी डे टाइम टेबल, रोजचा दिनचरी, याला मराठीमध्ये म्हणतात. रोजचा दिनचरी हे इंग्रजीमध्ये लिहायचं. एव्हरी डे टाइम टेबल. एव्हरी डे टाइम टेबल तर तुम्ही लक्षात घेतलात तर अवघ्या एका महिन्यामध्ये तुमचं इंग्रजी सुद्धा. एव्हरी डे टाइम टेबल, रोजचा दिनचरी, वेळा, किती वाजता उठता, किती वाजता शाळेत जाता, काय अभ्यास करता, कशा पद्धतीने किती वाजता शाळेत जाता, किती शाळेमधला क्लासेस करता, या शाळेमध्ये क्लासेस करत असताना किती लोकांबरोबर भांडला, किती लोकांमधला मतभेद तुमच्यामध्ये आणि मुलामध्ये झाले. आणि त्याहीपेक्षा तुमच्या जीवनामधल्या काही गोष्टी लक्षात घ्यायच्या. काही गोष्टी लक्षात घ्यायच्या म्हणजे तुमचं पुस्तक असतील. आता पुस्तक मुलामध्ये काय असावे त्याहीपेक्षा तुमच्या पुस्तक जे आहेत अवांतर वाचन सुद्धाही महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगतो की पवळे माझा विद्यार्थी जरी असला तर मी एन एस एसमध्ये राष्ट्रीय सेवा योजना, तुमच्या आता कॉलेजमध्ये गेलं तर राष्ट्रीय सेवा योजना, तो सर्वात आदर्श विद्यार्थी आहे आमचा. आणि एक लक्षात घ्यायचं, काम करत असताना आयुष्यात, मी काय सांगतो लक्षात घ्या, काम करत असताना आयुष्यात लाजायचं नाही. हे कोण म्हणतील ते काय, लोक बोलणारे हजारो असतात. कोणी काय करतील ते करतील, पण मला जे पटतं ते मी करणार. झाडायला कधीही लाजायचे नाही. मी तर तुम्हाला सांगितलं ना, शनिवारी आम्ही मुद्दाम सरांना सांगून ठेवायचे की बाबा शेण आणतो सर आणि आपण सारून टाकू. म्हणजे तो एक प्रकारचा काम करण्याचा प्रवृत्ती आपल्यामध्ये असावं. तुम्ही जीवनामध्ये चांगलं काम करायचं असेल तर काही गोष्टी लाज सोडून द्यायच्या. शिक्षण घेत असताना इन्सल्ट इज नॉट एट ऑल इम्पॉर्टंट. अपमान होत असतं, शिकत असताना काही चुका होत असतात आणि शिकतच आपण चांगल्या पद्धतीने वागावेत. मी तुम्हाला सांगितलं की वाघमारे साहेब जरा नाराज आहे. त्याला हे गाव बसवणारे जो माणूस होता डॉक्टर जनार्दन वाघमारे सर आहेत. ते माझे फार जवळचे सर आहेत. मी तर म्हणतो ना मग ते इंग्रजीचे आहेत. एक लक्षात घ्या, इंग्रजीचंच माणसं मोठे होतात असं नाही. महात्मा गांधीचे काही इंग्रजी नव्हता, पण महात्मा गांधी इतकं मोठा माणूसच झालं नाही. त्याचं कारण असं, स्वतः परिवर्तन, तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होणं म्हणजे तुमच्या जीवनामध्ये दुसऱ्याकडून शिकत असताना आयुष्यात कधी लाजायचं नाही. चांगल्या पद्धतीनं चांगल्या व्यवसाय, चांगला स्वयंपाक सुद्धाही चांगलं करायला शिकायला पाहिजे.
मी तुम्हाला सांगतो मला लाज वाटणार नाही, मी एकदम भारी पिठलं करतो. माझ्या इतकं पिठलं आमच्या घरात कोणी करू शकत नाही. कारण म्हणजे याचा चॅलेंजिंग नाही, पण माझं असं मत असं आहे की काही गोष्टीमध्ये आता आमच्या वहिनी एक आहे, ते फक्त आमटी एकदम भारी करते. ती काल चलबुर्गामध्ये तुमचं ह्याला शेतात जेवायला गेला असेल ना तुम्ही, हां, मग त्याच्या ठिकाणी भजी करतात बघा. ते भजी भजी इतका सर्वात भारी म्हणजे भजी असते कालचा, आहे का नाही. सर्वांनी भजी खाऊन मस्तपैकी शेतामध्ये एक नवीन पिकनिक टाईप त्या ठिकाणी जेवण आपण करत असतो. आणि त्या दिवशी वाटतं की काय भारी जेवण झालं. आता मी काय सांगत होतो तुम्हाला, तल्लीन होऊन तुम्ही काम केलं. मी जर पिठलं सांगितलं तुम्हाला, मी माझ्या पिठल्यामध्ये गटगट कधीच होणार नाही. कारण मी दोन ते बोलताना घेऊन बसलेलं असतं आणि ते गाठच होऊ देत नाही. याचाच अर्थ असा आहे की कामामध्ये तल्लीनता राहिली आणि आपण मनापासून काम करायचं. कोणी बायकोला विचारायचं नाही, काही नाही. आपण चांगल्या पद्धतीने केलात तर तुमच्यामध्ये एक चांगलं परिवर्तन होईल. जीवन हे परिवर्तनाचा धडा आहे. परिवर्तन होणे अत्यंत आवश्यक आहे. जसं शेतात गेल्यानंतर एकमेकाला आपण खेळत राहिलो, जेवण करत राहिलो. आंबील एक असतं बघा, आंबील असतं का नाही? हां हां, आंबील काय असतं कोण सांगेल मला? आंबील म्हणजे काय? आंबील म्हणजे ताक असेल, त्याच्या ठिकाणी कोथिंबीर असेल, लसूण असेल, सर्व मसाला करून आपल्याला जितकं ताक पिता येईल तितकं आपण पितो. याचा अर्थ असं माहिती का, एका दिवसाचं पितो तो रोज पितो का आपण? नाही. रोज भजी खातो का? नाही. त्याचं कारण असं की एक एक दिवशी आपापल्या परिवर्तनामधले. माझा संमत असा आहे, चलबुर्गा हे लहानसा गाव जरी असला, मी या गावामध्ये एकदा सराबरोबर मी आलो होतो. पण आमचं कसं आहे की वाघमारे सर असल्यानंतर आमचे ते मोठे गुरु आहेत. त्यांनी जे आदर्श आपल्यासमोर घातले ते आपण पाळलं पाहिजे. वाघमारे सरांचा गोष्ट मी सांगतो, या गावात जात रहित हे गाव व्हावं ही अपेक्षा होती. कोण सांगेल मग जात रहित म्हणजे काय? सेक्युलर म्हणजे काय? सर्व धर्म समभाव म्हणजे काय? माझं असं मत आहे की या गावामध्ये एक आदर्श गाव करायचे असेल तर सरांचं म्हणणं असं होतं, सर्वांनी समान घर, सर्वांना समान देऊ. हे होऊ शकलं नाही. त्याचं कारण असं आहे की संकल्पना, म्हणजे सरांच्या म्हणणं असं होतं की हे आदर्श गाव एकदा झाला, इथं आदर्श सोसायटी सुद्धाही आहेत. नाव आदर्श आहे पण आतले माणसं आदर्श आहेत का, हा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगलं तर चांगल्या पद्धतीनं राहावं ही अपेक्षा या निमित्तानं विचार करूया. राष्ट्रसंतांच्या, गाडगेबाबा असेल, तुकडोजी महाराज असेल, या सर्व लोकांच्या वाचन किती लोक करतात? रोज वाचन कोण कोण करतात? वाचन करत राहावं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वाचन करत राहावं आणि त्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करावा. त्या पद्धतीनं जगण्याचाही प्रयत्न करावा. सत्य, अहिंसा आणि ब्रह्मचर्य. किती लोकांना माहिती आहे की बाबा महात्मा गांधी फार मोठे व्रत पालन करतात. 11 व्रत होते त्यांचे. सत्य, अहिंसा, ब्रह्मचार्य, अस्तेय, अपरिग्रह, अस्वाद, सर्वधर्म समभाव, अस्पर्शाचे निवारण, शरीर श्रम, अभय आणि स्वदेशी, या सर्व पथ्य त्या ठिकाणी जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. ते किती लोकांना माहीत आहे की नाही माहीत नाही की काय? व्हेरी गुड. सांग, काय विचारायचे का? नाही, तुला काय विचारायचं ते विचार. नाही. अहमदाबादमध्ये गांधीजीचं, गुजरातमध्ये अहमदाबाद आहे. अहमदाबाद आहे, साबरमती आश्रम आहे. साबरमती आश्रम. गांधीजींनी साबरमती आश्रम सुरू केली. तिथं कोणाचेही भेदभाव नाही. स्वतः गांधीजी कस्तुरबाचे साडी धुत असे. आता कोणीतरी साडी इथं आता धुवायला सुरुवात केली तर बायकोची आरी गेली का म्हणणार. म्हणजे असं नाव ठेवणारे लोक असतातच. काही लोकांनी या पद्धतीने काम करणारे. गांधी हा पहिला माणूस आहे की सर्व धर्म समभाव, कामामध्ये भेदभाव नाही आणि फिजिकल वर्क करणारा फार मोठा माणूस असतो. हेही लक्ष आपल्यामध्ये असावं.
तुमच्या जीवनातल्या परिवर्तन व्हायचं असेल तर स्वतःपासून बदल होणं आवश्यक आहे. स्वतःपासून फक्त ड्रेस बदललं का आपण बदललो का? फक्त ड्रेस बदललं पण आपण बदललं नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या बदल करण्याच्या घटना आपल्याला चांगल्या पद्धतीने करावं. गांधी असेल, नेहरू असेल, जेव्हा कुठले थोर नेते आपल्यासमोर असतील, या सर्वांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी आपला राज्यघटना लिहिली. कुठलं राज्यघटना लिहिली? भारतातल्या मुख्य, तुम्ही जे आता सोशल जस्टिस वगैरे वाचलं नाही इंग्रजीमध्ये, कोणतरी वाचलं ते. प्रतिज्ञा आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि प्रतिज्ञा तुम्ही म्हणालात, प्रतिज्ञाचा तर अर्थ सर्वपर्यंत माहीत आहे. माझ्या परंपरेचा मला अभिमान आहे. काय परंपरा? आईसारखं वडीलसारखं आई असं नाही. तुमच्या परंपरा म्हणजे त्याने घालून दिलेले संस्कार. माझं असं मत आहे की कुटुंब हे संस्काराचं केंद्र आहे आणि संस्काराचे केंद्र तुमच्या सर्वांमध्ये यावं. राष्ट्र चांगलं व्हायचं. आता या गावाचा राष्ट्रीय सेवाग्राम आहे. राष्ट्रीय सेवाग्राम म्हणजे या गावालाच आदर्श राहावं. आणि उलटं राळेगण शिंदे किती लोकांना माहिती आहेत. अण्णा हजारे ऐकलंय का कधी? अण्णा हजारेंचं नाव. अण्णा हजारे हे फार मोठं आत्ता सध्याचा समाजसेवक आहे. राळेगण शिंदे नावाचं एक गाव आहे. मी 4-5दा राळेगण शिंदेला गेलो. तिथं दारू पिणाऱ्यांना एक शिक्षा आहे. एक झाडाला एक दारू पिणाऱ्याला बांधायचं आणि सर्वांनी त्याला मारायचं. आणि तेव्हापासून त्या गावामध्ये दारूबंदी लागू झाली. अण्णा हजारे फार आता सध्या आहेत ते, आणि पथ्य आहे त्यांच्यामध्ये, दारू प्यायचे नाही, चांगल्या पद्धतीनं वागायचं हे शिक्षण अण्णा हजारेंचं होतं. त्या पद्धतीनं तुमच्यामध्ये बाबा आमटेंचं नाव किती लोकांना माहिती आहे? बाबा आमटे सेवाग्राम 3 प्रकल्प. त्यांचा मुलगा विकास आमटे, प्रकाश आमटे आणि साधना विकास आमटे हे प्रोजेक्टवरती महारोग्यांच्या सेवा करणाऱ्यांचं संस्था आहे बाबा आमटेंचा. आंबेडकर असतील, बाबा आमटे असतील, या सर्व समाजसेवकांच्या आपण चांगल्या पद्धतीने विवेचन जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करावेत ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि मी माझं भाषण, लांबलचक असलेले भाषण, एकदा भाषण करायला एक माणूस आला आणि एक लेवडचा माणूस बंदूक घेऊनच आला. आणि बंदूक घेऊन तो म्हणायला लागला की बाबा तुम्हाला आम्ही काय करणार नाही, तुम्ही आमचे पाहुण्याला आम्ही मारत नसतो, तुम्हाला कोण बोलवायला आले त्यांना मारून टाकतो म्हणाला. अशा पद्धतीनं विवेचन या निमित्तानं करतो आणि इथे मी पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय. नमस्कार, वंदे मातरम. स्वागतम स्वागतम अथ स्वागतम. तथोदधीन पफबाभिर्मयो रिलवाशिषा सहा. पक्षाचं प्रेम, शुद्ध बुद्धीच्या दुसऱ्याच्या बलाचं अपहरण करण्यात पारंगत, शत्रू संहारात आग्रह मनाने निश्चल व निर्भीड आणि महासागराचं सर्जन करणारा कोण आहे? असा राजा मय ज्याला त्याच्या शत्रूचे देखील आशीर्वाद प्राप्त आहेत. सूर्याने दिलेल्या ऊर्जाबद्दल आभारपोटी पूजा केली जाते. तशी संधी तुम्ही आम्हाला दिलात. आज तुमच्या येण्यामुळे आम्ही धन्य झालो. झाड असलेली सावली, छत्र असलेलं घर, पाठीवर शाबासकीची थाप असलेला हात, हातात हात धरून नेणारा हात, ज्ञानाचा आधार असलेला विद्यार्थी, हे सगळं वैभव मोजून सांगताना आम्हाला एक मनस्वी आनंद होऊन गेला. आपण आमच्या चलबुर्ग्याच्या मुलांच्या आयुष्यात एक आनंदयात्री, ज्ञानयात्री, विद्यार्थी प्रेमयात्री, संकटासोबत लढण्याचे अंतर्मन यात्री, हे सगळं तुमच्याकडून आम्हाला लाभलं. तुमचे लाख लाख आभार. शब्द संपवताना शेवट कसा करावा या अद्वैत अवस्थेमध्ये मी आहे, पण लेकरू घडलंच पाहिजे असा संस्कार तुम्ही देता, जो आम्ही अनुभवत आहोत. घरी येऊन अभ्यास करणारा फक्त स्वाक्षर होतो, पण स्वतःचा अभ्यास करणारा खूप विद्वान होतो.
असा गुण तुमच्याकडून घेण्याचा आहे. दी बेस्ट इन्व्हेस्टमेंट यू एव्हर मेड. रिस्पेक्टेड डॉक्टर दडगे सर. वंदे मातरम, वंदे मातरम.